ग्रँट रोडच्या नाना चौकामध्ये इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी घटनास्थळी आहे। मदत कार्य सुरू झालेलं आहे। इमारत दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते, तर 3 जण या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। मुंबईमधून महत्त्वाची अपडेट आहे। ग्रँट रोड नाना चौकामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय अशा स्वरूपाची ताजी अपडेट यामध्ये येते, तर 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। या ठिकाणी इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी रिद्देश हातीम थेट घटनास्थळावर आपल्या सोबत आहेत। रिद्देश, ताजी अपडेट ती म्हणजे दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहिलं या घटनेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। एकंदरीत पाहिलं तर हा जो इमारतीचा जो भाग आहे तो जेव्हा कोसळला होता तेव्हा या इमारतीच्या खाली आपण पाहिलं तर काहीशे दुकानं आहेत आणि त्या दुकानाच्या इथे ती महिला आहे ती उभी होती आणि त्या जेव्हा इथे उभे होत्या तेव्हा उभ्या असताना वरतून तो जो इमारतीचा जो भाग आहे तो अचानक खाली आला आणि त्यानंतर त्या संपूर्ण जे इमारतीचं जे विटांच्या खाली ती महिला आहे ती दाबून गेली आणि त्यानंतर त्या महिलेचा या घटनेमध्ये मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेवर एक मूल देखील होतं। मात्र जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो मूल अचानक पुढच्या साईडला धावत आला आणि त्यानंतर त्याच वेळी त्या महिलेवरती तो इमारतीचा काही भाग आहे तो कोसळला आणि आता देखील पाहिलं इमारतीमध्ये बरेचसे जे नागरिक राहत आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। काहींना त्या ट्रॉलीच्या मदतीने बाहेर काढलं जात आहे पुढच्या बाजूने, तर काहींना मागच्या बाजूने शिडींच्या मदतीने जे खाली ते उतरवलं जात आहे। अशी देखील प्राथमिक माहिती मिळत आहे की या इमारतीमध्ये बरेचसे जे कर्मचारी आहे जे लेबर्स लोक असतात ते राहत होते। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही बिल्डिंग काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाकडून धोकादायक ठरवण्यात आली होती, मात्र त्यानंतर देखील या इमारतीमध्ये काहीशे नागरिक राहत होते, तर त्या गोष्टीकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात होतं का की इकडे धोकादायक इमारत असून सुद्धा इकडे लोक राहत आहे की लोकांकडून पालिका प्रशासनाकडून जी नोटीस बजावण्यात होती त्या नोटीसकडे दुर्लक्ष केलं जात होतं का, असा खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त उपस्थित होते। दरम्यान सध्याची स्थिती पाहिली तर स्थानिक पोलीस असतील आणि अग्निशामक दल असतील, महानगरपालिका प्रशासन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, या सर्व आता इथे घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि जे नागरिक जे पाहिले तर 5 ते 6 नागरिक आहेत ते या घटनेमध्ये जखमी झाले। त्यांना आता त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्यावरती जी सर्व ट्रीटमेंट आहे ती सुरू आहे। दुसरीकडे पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे। अजून देखील काही जे नागरिक आहेत जे आतमध्ये अडकले त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या संपूर्ण घटनेमध्ये एका महिलेचं जे मृत्यू झालंय ती महिला स्थानिक नव्हती। आता त्या महिलेची देखील ओळख पटवण्याचं काम मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। बरोबर, या घटनेमुळे आता अर्थातच पुन्हा एकदा मुंबईमधल्या धोका